आणि नवी मुंबईमध्ये भाजपच्या विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे। अश्विनी माने यांच्या कार्यालयात घुसून मारहाण झाली। अश्विनी माने यांचे काका भाऊ यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार चुरस होती। ही चुरस असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला राजकीय चढाओढ। त्यामुळे नवी मुंबई आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोनही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती, पण गणेश नाईक यामध्ये यशस्वी ठरले। गणेश नाईक यांनी भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणल्या। मात्र त्यानंतर जेव्हा कार्यकर्ते विजयी सुरामध्ये परतत होते त्यावेळेस त्यांनी शिवसेनेच्या एका उमेदवाराच्या कार्यालयामध्ये घुसून तोडफोड केल्याचा आरोप करतात। याशिवाय तिथे उपस्थित असलेल्या उमेदवाराच्या नातेवाईकांना मारहाण झाल्याचाही आरोप होतोय।